नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पण आपला राजा पण काय कल्ला दूरचा चेला नव्हता. राजा थोर महाराजांची न्यावी, राजा थोर महाराजांची न्यावी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा हा विमान मान्याला, खानाचा हा विमान मान्याला. कट्यारीचा वार चर्चेला, कट्यारीचा वार चर्चेला. खर खर वाज झाला, खर खर वाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये पिकवा ठेकेला, पोटामध्ये पिकवा ठेकेला. वाघिणं खापला वारा केला, वाघिणं खापला वारा केला. तरा तरा पडलं पोटाला, तरा त्याला खानाचा कोट. भाई रे भाई रे भाई रे. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडणे बाप सारे गेले. बावने केला कृष्णेचा घाट, बावने केला कृष्णेचा घाट, बावने केला कृष्णेचा घाट. आणि लावली गुलामीची हो वाट, लावली गुलामी. अफजल खाने या नावतेचं अफजल खाने जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिव झाला ताकद चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरके अंकित हा हत्तीचं पळ पाहणारा कॉफी चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी, ठेचीत खानाची सेना निघाली. धावल उठली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आबरू लुटली. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. खान बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्याचे नाही जाणीव शेतीची, त्याचे नाही जाणीव शेतीची. दार शामियान्याला
होते हे शेर हमेशा अकेला ही आता है आज गाजतोय आमच्या संघाचा वाघ छत्रपती शिवाजी महाराज की महाराज की शिवरायांच्या जयंतीमध्ये शिवरायांच्या जयंतीमध्ये हा आहे स्वराज्याच्या शौर्याचा आणि मी विनंती करेन आता आदरणीय आमदार अंबाभाऊ खताळ पाटील यांना आपण सर्व शिवभक्तांशी संवाद साधावा. छत्रपती शिवाजी महाराज की
पार पडणाऱ्या या शिवजयंतीनिमित्त आलेल्या सर्व शिवभक्तांचं 3 स्टार
संघटनेच्या भूमीत आपण सगळेजण आलेलो आहोत. ही संघटनेची भूमी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं पावन झालेली भूमी आहे. छत्रपतींच्या या शौर्यामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या संगमनेर येथे आज तिथीनुसार साजरा झाला. मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद राहिला आणि अभिमान वाटतो की या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार आणि तिथीनुसार आपण जयंती उत्सव जन्म उत्सव साजरा करतो. आपल्या सर्व शिवप्रेमी जशी मिरवणूक सुरू झाली तसं मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तुमची आमची सगळ्यांची गेल्या कित्येक वर्षापासूनची इच्छा होती, मागणी होती, आपल्याला संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे. आणि सांगायला आनंद होईल, मी मागच्या वर्षीच बोललो होतो का पुढच्या वर्षी झाला पाहिजे, परंतु दुर्दैवाने काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आपल्याला अडचण आली. परंतु आपल्याला शब्द देतो, आपल्याला या अश्वारूढ पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे कोण वर्गणी काढायच्या बाता करीत असेल, काही गरज नाही आपल्याला वर्गणी काढायची. 40 वर्षात वर्गणी निघाली नाही. त्यामुळे या पुढे सुद्धा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठल्याही महापुरुषाच्या कार्यक्रमासाठी कोणाच्याही दारात जायची, कोणाची वर्गणी घ्यायची गरज पडणार नाही, हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो. आज तिथीनुसार जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. चांगल्या पद्धतीने लव जिहादबद्दल त्याच्यामध्ये सांगितलं गेलं. त्यामध्ये आपल्या तरुणांनी पारंपरिक जे वाद्य असेल त्याला प्राधान्य दिलं. आणि आज महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सुद्धा ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज रयतेची काळजी घेऊन काम करत होतं, त्यानुसारच आज अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळं आपल्याला हा शब्द देईल का सगळ्या महाराष्ट्रामध्ये नशीबवान आमदार असेल तर तुमच्या संगमनेरचा आमदार आहे. कारण त्याला आमदार झाल्यापासून प्रत्येक महापुरुषाची जयंती असेल, उत्सव असेल, साजरा करण्याची संधी मिळाली. काल कार्यकर्त्यांचे फोन आले, भाऊ परवानगी नाही, राजाचा जन्म सोहळा साजरा करायला मला कोणाच्या परवानगीची गरज लागत नाही, यापुढेही संगमनेरमध्ये गरज लागणार नाही. त्यामुळे कोणाला काय अटी नियम करायचे त्यांना त्यांच्या शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवामध्ये यापुढे सुद्धा मोठ्या अभिमानाने आम्ही साजरे करू. पुन्हा आपल्याला शब्द देतो, संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळाच होणार. आदरणीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथराव शिंदे साहेब यांनी त्यावेळेस त्यांच्याकडे परिवहन खातं होतं, त्यावेळेस नगरपालिकेवर प्रशासक असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी इथं जागा मागणी शिंदे साहेबांकडे करण्यात आली होती. आणि शिंदे साहेबांनी ती 200-250 स्क्वेअर फूट पर्यंत मान्य केली. परंतु माझा 1 वर्षापासून संघर्ष चालू आहे का ती जागा आपल्याला कमी पडती. आमच्या महाराजांना आम्ही 200 स्क्वेअर फूट मध्ये नाही स्थापन करू शकत. आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने अश्वारूढ पुतळा आणि त्याचं स्मारक झालं पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे लवकरच आदरणीय शिंदे साहेबांच्या, आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक होऊन एसटी महामंडळाची भरपूर जागा बळकावलेली आहेत बीओटीवाल्या ठेकेदारांनी. त्यामुळे महाराजांच्या पुतळ्यासाठी एसटी महामंडळ अडचण करणार असेल तर त्यांना न विचारता आपण इथं महाराजांचा अश्वारूढ पुतळा सुद्धा बसवायला कमीपणा अजिबात थांबणार नाही. त्यामुळे आजच्या या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे आपल्या आतापर्यंतचे ज्या ज्या महापुरुषांच्या मिरवणूक झाल्या, उत्सव झाला, अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेने दरवेळेस त्या पार पाडण्यात आल्या. आपल्या पोलीस प्रशासन असेल, डीवायएसपी सोनवणे साहेब असेल, बारावकर साहेब असेल, त्यांचे सर्व सहकारी असेल, त्यांचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सहकार्य करता. त्यामुळं आल्या सर्वांच्या उपस्थितीचं सुद्धा मी आजच्या शिवजन्मोत्सवानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम.
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. परी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लाऊंगा शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल
नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी.